शिवपुराणात हे 6 कामे महापाप सांगितलेले आहे. भोलेनाथ माफ करत नाही. शिवपुराणात 6 गंभीर पापाचे वर्णन आहे जे भगवान शिव सुद्धा क्षमा करत नाही. या कर्मामुळे जीवनात दुःख आणि मृत्यूनंतर शिक्षा मिळते. शिवपुराण हा सनातन धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार शिवपुराणाचे योग्य पठण केल्याने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होतो आणि महादेवाच्या कृपेने त्याची पापे दूर होतात. शिवपुराणात काही अशा पापांचे वर्णन आहे जी भगवान शिव क्षमा करत नाही. ही पापे केल्याने जीवनात अनेक संकटे आणि शिक्षा होऊ शकतात. इतकेच नाही तर महादेव क्रोधित होऊ शकतात. ह्या लेखात आपण भगवान शिव क्षमा न करणाऱ्या पापांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. शिवपुराणानुसार जीवनात कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का लावू नये. कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का लावणे हे पाप मानले जाते. तर शिवपुराणात असे म्हटले जाते की कोणालाही फसवणे हे महापाप मानले जाते. असे मानले जाते की एखाद्याला फसवल्याने शिक्षा आणि जीवनात अनेक समस्या येतात. तसेच शिवपुराणात सांगितलेले आहेत की वडीलधाऱ्या व्यक्ती आणि स्त्रियांचा छळ करणे हे पाप आहे. ह्या लोकांना जीवनात दुःख दिल्याने त्यांच्या आत्म्यांना वेदना होतात. शिवपुराणात कोणालाही इजा पोचवणे हे एक गंभीर पाप मानले जाते. कोणीही कोणत्याही सजीवाला मारून त्याचे मांस खाऊ नये असे मानले जाते की ही चूक करणे हे एक गंभीर पाप आहे. शिवाय भगवान शिव ह्या जन्मात कधीही क्षमा करत नाही आणि मृत्यूनंतर नरक यातना भोगाव्या लागतात. कोणीही कधी कोणाची निंदा करू नये. हे कृत्य अगदी तोंडी केले तरी पाप मानले जाते. शिवपुराणात असे म्हटले आहे की अशा लोकांना जीवनात भगवान शिवांचा आशीर्वाद कधीही मिळणार नाही. शिवाय त्यांना जीवनात समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. शिवाय कोणीही चुकूनही हिंसाचार किंवा समाजविघातक कृत्ये करू नयेत. शिवपुराणानुसार हे पाप केल्यास जन्मभर शिक्षा भोगावी लागते. शिवाय महादेव क्रोधित होऊ शकतात. तसेच भगवान शिव ज्या पापांना क्षमा करत नाही त्याचे वर्णन शिवपुराणातील उमासहिता मध्ये केलेले आहेत. तसेच शिवपुराणानुसार भगवान शिव 9 प्रकारच्या भक्तीने प्रसन्न होतात ज्या तुमचे जीवन बदलून टाकतील. तर त्यातील आहे पहिली श्रवण भक्ती. श्रवण भक्ती म्हणजे भगवान शिवांशी संबंधित कथा, सद्गुण, गौरव आणि पुराणे भक्तिभावाने ऐकणे ही भक्तीची पहिली पायरी मानली जाते, जिथे मन ज्ञानाशी जोडले जाते. शिवपुराण शिवाशी संबंधित कथा, प्रवचने आणि संतांचे शब्द लक्षपूर्वक ऐकण्याला श्रवण भक्ती म्हणतात. श्रवण भक्ती मनाला शुद्ध करते आणि भक्ती जागृत करते. कीर्तन भक्ती भगवंताच्या नावाचे आणि गुणांचे गायन करण्याला कीर्तन भक्ती म्हणतात. ओम नमः शिवायचा जप करणे, भजन, कीर्तन आणि आरती गाण्याला कीर्तन भक्ती म्हणतात. कीर्तन भक्ती वातावरण आणि मन दोन्हीही शुद्ध करते. तिसरी भक्ती आहे स्मरण भक्ती. आपल्या मनात सतत भगवान शिवांचे स्मरण करण्याला स्मरण भक्ती म्हणतात. स्मरण भक्तीचा सराव करणे खूप सोपे आहे. चालताना, काम करताना शिवांचे नाव घेणे किंवा कठीण काळात त्यांचे स्मरण करणे याला स्मरण भक्ती म्हणतात. असे केल्याने केवळ आंतरिक भीतीच नाहीशी होत नाही तर श्रद्धाही वाढते. पादसेवन भक्ती तर पादसेवन भक्ती म्हणजे खऱ्या व्यक्तीने प्रभूच्या चरणांची सेवा करणे. ह्या प्रकारची भक्ती मंदिरात सेवा करून किंवा गरजूंना मदत करून केली जाते. पादसेवन भक्ती केल्याने अहंकार कमी होतो आणि करुणा वाढते. तर अर्चन भक्ती घरी पूजा करणे आणि पाणी, बेलपत्र, फळे आणि फुले अर्पण करणे ही अर्चन भक्ती आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करणे आणि सोमवारी उपवास करणे यातून अर्चन भक्ती साधली जाते. अर्चन भक्ती केल्याने मनात शिस्त आणि शुद्धता येते. वंदन भक्ती वंदन भक्ती म्हणजे भगवान शिवांना वंदन करणे, नमस्कार करणे आणि प्रार्थना करणे.
सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे त्यांची पूजा करणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे याला वंदन भक्ती म्हणतात. वंदन भक्तीच्या आचरणाने नम्रता आणि शांती प्राप्त होते. तर पुढची भक्ती आहे दास्य भक्ती. दास्य भक्ती म्हणजे स्वतःला भगवान शिवांचा दास किंवा सेवक मानून त्याची सेवा करणे. जी व्यक्ती प्रत्येक कार्याला शिवसेवेशी जोडते आणि आपल्या प्रत्येक कृतीत प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असते, तिला दास्य भक्ती म्हणतात. या आचरणामुळे जीवनात निष्ठा आणि समर्पणाची भावना निर्माण होते. सख्य भक्ती. भगवान शिवांना आपला मित्र मानणे आणि त्याच्याशी संवाद साधणे याला सख्य भक्ती म्हणतात. आपल्या मनातील भावना नेहमी शिवांशी व्यक्त करा आणि त्यांना आपला सर्वात जवळचा सोबती माना. सख्य भक्तीच्या आचरणाने देवावरील तुमची श्रद्धा दृढ होते. आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे स्वतःला पूर्णपणे भगवान शिवांना समर्पित करणे. हे सर्वोच्च भक्तीचे प्रतीक आहे. प्रत्येक परिस्थितीत शिवांच्या इच्छेचे पालन करणे आणि परिणामांची चिंता न करणे याला आत्मसमर्पण भक्ती म्हणतात. आत्मसमर्पण भक्ती मोक्ष, शांती आणि पूर्ण समाधानाकडे घेऊन जाते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू